14 जून दरम्यान आणि 15 जून दरम्यान दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, ज्यांच्या शेतामध्ये एक ओल असले तर तुम्ही पेरणी करायला हरकत नाही. पेरणी करण्यासाठी चांगलं पोषक वातावरण म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि परत एक शेतकऱ्याला सांगतो की म्हणजे आता सध्या खंड वगैरे काही नाही, उगाच घाबरू नका. काय होणार आहे, राज्यात पाऊस पडणार आहे. 22 जून पर्यंत पाऊस पडणार आहे. आज या तालुक्यात पडणार आहे, उद्या दुसऱ्या तालुक्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सर्व शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये फक्त 15, 16, 17 जून दरम्यान थोडी उघाड राहणार आहे, पण विदर्भात मात्र पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. एकंदरीत राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि तसेच या भागामध्ये 12 जून, 13 जून, 14 जून, 15 जून दरम्यान ओढे नाले वाचतील तसं आणखीन एक पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी वाहून पडणार आहे मुसळधार, कुठं रिमझिम पडणार, कुठं पेंडवालचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. विदर्भामध्ये आज म्हणजे 12 जून पासून आज विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यानंतर विदर्भामध्ये देखील पाऊस वाढत जाणार आहे आणि विदर्भाची शेतकऱ्याची पेरणी देखील ह्या 20 तारखेपर्यंत सुरू होणार आहे म्हणून ही विदर्भात शेतकऱ्याची आनंदाची बातमी. परत एक राज्यातील सर्व विभागावाईज घेतलं तर सर्वात पूर्व विदर्भात आज म्हणजे 12 जून पासून पूर्व विदर्भामध्ये पावसाला बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात देखील 12 जून ते 22 जून दरम्यान दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे 12, 13, 14 जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि एक ओल असले तर पेरणी करायला हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ओल जर नसले तर पेरणीचा निर्णय घेऊ नये म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सोलापूर, सातारा, सांगली, नगर, नाशिक, धुळे, जळगाव, तसेच बुलढाणा, जालना, परभणी, अमरावती, अकोला, हिंगोली, वाशिम, नांदेड, लातूर, बीड या भागात देखील ह्या 3-4 दिवसामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा आणि सांगली जिल्हा म्हणजे आता ह्या 3 दिवसात मध्ये आणखीन जोरदार पाऊस पडणार आहे. म्हणजे तिकडे उघडे नाले वाचतील, छोटे तरी असेल तर ते देखील भरणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.